देवेंद्रजी दोन माजी मुख्यमंत्र्यांचं ट्युनिंग खूप चांगलं पाहायला मिळालं. आज काय नेमकी प्रतिक्रिया आहे? राजकारणामध्ये आपण राजकीय शत्रू असतो काय सदा सर्व काळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्रजी आणि उद्धवजी हेही त्या ठिकाणी लिफ्टमध्ये आले. मिलिंद नार्वेकरही सोबत होते आणि त्यावेळेला कोणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रित आहात बरं वाटतं. तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा. तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही. बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे. होता आहे का एकत्र. बोललो बोलता तसं करा. तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला. आम्ही लिफ्टमधनं बाहेर आलो. पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाही. त्याच्यामुळे आमच्या दोघांचे दोन वेगळे मार्ग लिफ्टमधनं आल्यानंतर त्या ठिकाणी दिसून आले. पुढच्या अधिवेशनाकडे ते म्हणतात की आमचं अधिवेशन आमचं असेल, बाय बाय अधिवेशन आहे हे सत्ताधारी कशा प्रकारे त्यांना बाय बाय जनता करेल. त्याच्यामुळे त्यांना आता ते सहानुभूती परसेप्शन नॅरेशनच्या आधारे जो काही फुगा त्यांना जो काही छोटा यशाचा मिळाला आहे तो पूर्ण फुटणार आहे आणि जनतेच्या हिताचे क्रांतिकारी निर्णय होत आम्ही विधानसभा पूर्णपणे ताकदीनं जिंकू आणि त्यानंतर पुन्हा महायुतीचा झेंडा या ठिकाणी महाराष्ट्रावर फडकेल आणि इथे राज्यसुद्धा आमचंच येईल एवढा पूर्ण आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे. पण ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी उद्धव ठाकरे नाही मला वाटतं हे बघा राजकारणात आम्ही कोण एकमेकांचे कायम शत्रू नसतो. राजकीय त्या ठिकाणी आमचं वैमनस्य असतं. तर प्रवीण दरेकर हे सुद्धा लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते आणि या लिफ्टमध्ये तुम्ही दोघं एकत्र छान दिसता असं प्रवीण दरेकर म्हणाल्यावर याला बाहेर काढा असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं प्रवीण दरेकरांनी सांगितलं. लिफ्ट भेटीमध्ये काय घडलं तर उद्धव ठाकरे लिफ्टची वाट पाहत उभे होते. तर या लिफ्टमध्ये भुजबळ, प्रवीण दरेकर आणि अनिल परब आधीच होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस त्या लिफ्टमध्ये गेले. दरम्यान या लिफ्टमध्ये दरेकर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना असं म्हणाले की तुम्ही दोघं एकत्र छान दिसता आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी टिप्पणी केली. दरम्यान लिफ्ट भेटीत काय घडलं तर फडणवीस आणि ठाकरेंच्या आजच्या कामकाजावर चर्चा झाली. दरेकर लिफ्टमध्ये शिरले तर ठाकरे म्हणाले की याला आधी बाहेर काढा. दरेकर म्हणाले तुम्ही दोघे जाणार असाल तर मी आधी बाहेर जातो. तर या भेटीची या व्हिडिओचे प्रत्येक जण आपापल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. या लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितरित्या प्रवास केला. या लिफ्टमध्ये प्रवीण दरेकर, भुजबळ आणि अनिल परब आधीच होते. त्यानंतर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीस या लिफ्टमध्ये गेले. या लिफ्टमध्ये जाताना प्रवीण दरेकरांना उद्देशून उद्धव ठाकरे असं म्हणाले की याला पहिले बाहेर काढा. त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणाले की तुम्ही दोघं एकत्र जाणार असाल तर मी सगळ्यात आधी बाहेर पडायला तयार आहे. आता या सगळ्याचा अन्वयार्थ नेमका कसा लावायचा, या सगळ्या घटनांमधले डॉट्स कसे कनेक्ट करायचे हे पाहणं किंवा हे डॉट्स नेमके कसे कनेक्ट होतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण या भेटीच्या अनुषंगानं प्रतिक्रिया देताना प्रत्येक जण हेच म्हणतोय की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं जतन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मनभेद नाहीत. लिफ्ट समोरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा व्हिडिओ आपण पाहूया. आणि दरेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती पाहूया. राजकारणामध्ये आपण राजकीय शत्रू असतो काय सदा सर्व काळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये
मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्रजी आणि उद्धवजी हेही त्या ठिकाणी लिफ्टमध्ये आले. मिलिंद नार्वेकरही सोबत होते आणि त्यावेळेला कोणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रित आहात बरं वाटतं. तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा. तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही. बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे. होत आहे का एकत्र? बोलता तसं करा. तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.